अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पितृपक्षामध्ये मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे. त्या वस्तूंना चुकून सुद्धा स्पर्श करायचा नाही आहे. असं जर आपल्या हातून घडलं तर मोठ्यात मोठा पितृदोष आपल्याला लागेल आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. यासोबतच या पितृपक्षामध्ये काही अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला करायच्या नाही आहे. तर या गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे की जेणेकरून काही वाईट दिवस जे आहे ते आपल्यावर येणार नाही. तर बघा, पितृपक्ष हा सुरू झालेला आहे. तर या 15 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहे की जेणेकरून आपले पितृ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल. उगाचच अशा काही गोष्टी किंवा कळत नकळतपणे अशा काही चुका करायच्या नाही की त्याचे वाईट परिणाम मग आपल्याला भोगावे लागतील आणि मग आपल्यालाच म्हणायची वेळ येते की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्यावर अशी वाईट वेळ का येते. तर त्यामुळे काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. या काळामध्ये आपल्याला काही कामं करायची नाही आहे. असं जर या काही गोष्टी आपण केल्या, मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्या जर गोष्टी आपण केल्या तर त्याचे आपले पितृ जे आहे तर त्या या कृत्यामुळे आपल्यावर नाराज होतात आणि ते जर एकदा नाराज झाले तर आपल्या घरामध्ये खूप संकटं येतात, खूप अडचणी अडथळे येतात. आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टींचं सुख जे आहे ते मिळत नाही. घरामध्ये सारखे वाद होतात, घरात लक्ष्मी टिकत नाही, आर्थिक समस्या येतात, आपलं काम सोप्यात सोपं कामसुद्धा आपलं पूर्ण होत नाही. त्यामुळे अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे या पितृपक्षामध्ये शिळं अन्न जे आहे ते आपण खाऊ नये. आता बघा, शिळं म्हणजे सकाळचं आपण संध्याकाळी खातो ते शिळं म्हणता येणार नाही. पण बघा, तुम्ही रात्रीचं उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी खाताय तर असं करू नका. हे बघा, ज्यांना कोणी नसतं, म्हणजे समजा ज्यांचा घातपात होऊन ते वारलेले असतात किंवा समजा कोणी सुसाईड केलेलं असतं, आत्महत्या केलेली असते, तर त्यांचं पक्ष आणि समजा अशा काही लोकांचं श्राद्ध घालायला वगैरे सुद्धा कोणी नसतं, तर असे अतृप्त आत्मा जे असतात तर ते नाराज असल्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीला दोष जो आहे तो लागत असतो. आणि या पितृपक्षामध्ये असे आत्मा जे आहे, अतृप्त आत्मा जे आहे ते पृथ्वी तलावर येत असतात. काही दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये ते येत असतात. त्यामुळे बघा, अशा पितृपक्षामध्ये तुमच्या घरासमोर समजा कोणी कुत्रं आलं, गाय आली किंवा एखादा गरीब माणूस आला तर त्याला शिळं अन्न देऊ नका. कारण या 15 दिवसामध्ये कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये स्वरूपामध्ये प्राणी घ्या, पक्षी घ्या किंवा एखादा गरीब आपल्या दाराजवळ काही मागायला आला, त्यांच्या स्वरूपामध्ये आपले पितृ आपली परीक्षा घेत असतात. तर त्यामुळे आपण स्वतःसुद्धा या 15 दिवसांमध्ये तुम्ही शिळं अन्न खाऊ नका किंवा कोणाला शिळं अन्न देऊ नका. तुम्हाला नाही देता येते, तुम्ही 2 रुपये 5 रुपये द्या त्यांना, पण शिळं अन्न देऊ नका. तुम्ही भलेही मोजकंच अन्न शिजवा आणि जेवढं संपेल जास्त तुम्ही स्वयंपाक करू नका, पण शिळं जे आहे ते खाण्याचं या दिवसांमध्ये टाळा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या पितृपक्षामध्ये असं म्हटलं जातं की नवीन कपडे जे आहे ते खरेदी करू नये किंवा सोनं वगैरे जे आहे ते खरेदी करू नये. तर बघा, पितृपक्ष हा काही वाईट काळ नाही आहे, पण यामागे सुद्धा काही कारणं आहे. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ हा दिवस आहे. तुम्ही कुठलं पण समजा चांगलं काम जरी करत असाल, कधी पण नेहमी लक्षात ठेवा, तर पहिले पितरांचं स्मरण करा, त्यांच्या आठवणीने. कारण आज ते होते म्हणून आज आपण इथे आहेत. तर त्यामुळे कुठल्या पण शुभ काळामध्ये अशुभ काळामध्ये आपण आपल्या पितरांची आठवण काढलीच पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. तर या काळामध्ये शक्यतो असं म्हटलं जातं की नवीन कपडे जे आहे ते खरेदी करू नये किंवा सोनं जे आहे ते खरेदी करू नये. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अतिथी देवो भव. आपल्याला माहिती आहे की आपल्या दारामध्ये हे कधी पण लक्षात ठेवा, फक्त या पितृपक्षामध्येच नाही, पण या पितृपक्षात तर ही चूक आपल्या हातून घडूच द्यायची नाही आहे. आपल्या दारामध्ये कोणीही व्यक्ती आला तर त्याच्याशी आदराने बोला. भलेही तो आपला खूप मोठा काहीतरी दुश्मन असेल, तो आपल्यासोबत खूप काहीतरी वाईट वागलेला असेल, त्याने आपलं खूप मन दुखावलेलं असेल, काहीतरी आपल्याला नाराज केलेलं असेल, पण तरी पण या काळामध्ये समजा तो जर तुमच्या घरी येतोय, तुमच्या दारामध्ये येतोय, तर कधीच त्याच्याशी अगदी वाईट आणि त्याला अशी वाईट वागणूक देऊ नका, त्याचा अपमान करू नका. कारण अतिथी देवो भव म्हणजे आपल्या दारामध्ये जो कोणी येतो तो आपल्यासाठी देवस्वरूप असतो. मग तुम्ही बघा, या काळामध्ये समजा तुमच्या खिडकीजवळ कोणी कावळा आला, चिमणी आली, दारामध्ये कुत्रं आलं, कोणी काही मागायला आलं, तर त्यांना काही ना काही तुम्ही खायला द्या. उगाचच त्यांना काहीतरी त्रास देऊ नका, काहीतरी वाईट त्यांना वाटेल असं तुम्ही बोलू नका. असं जर तुम्ही केलं तर तुमचे पितृ तुमच्यावर नाराज होतात आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. यासोबतच लक्षात ठेवा, या पितृपंधरवाड्यामध्ये तुम्हाला केस कापायचे नाही आहे आणि दाढी करायची नाही आहे. या काळामध्ये समजा तुम्ही दाढी केली किंवा केस कापले तर आपले पितृ आपल्यावर नाराज होतात.
तसंच या 15 दिवसांमध्ये बाहेरचं अन्नसुद्धा शक्यतो खाणं टाळा. आता बघा काही मग कमेंट येतात की ताई आम्ही जॉबसाठी बाहेर राहतो किंवा आम्ही हॉस्टेलवर राहतो, आम्ही मेसचं खातो वगैरे. तर बघा तुम्ही समजा मेसचं खाताय किंवा तुम्ही कुठे हॉटेलमध्ये जाऊन खाताय तर तिथे तुम्ही पैसे देताय. पण या पितृपक्षामध्ये परान्न म्हणजे बघा दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं अन्न खाणं शक्यतो टाळा. आपल्या घरात शिजवलेलं अन्नच जे आहे ते तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा. तर या काही गोष्टी आहे की या गोष्टी जर आपल्या हातून कळत नकळतपणे घडल्या, या चुका घडल्या तर आपले पितृ आपल्यावर नाराज होतात आणि मग ते जर एकदा नाराज झाले तर मग आपल्याला पितृदोष लागतो. मग आपल्या घरामध्ये सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडत राहतात. म्हणून हा 15 दिवसांचा काळ खूप शुभ काळ आहे. आपल्या आयुष्यातून वाईट गोष्टी घालून टाकण्यासाठी, आपल्याला आयुष्यामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये अडचणी संकट येऊ नये यासाठी या 15 दिवसांमध्ये आपल्याला जमेल तेवढी सेवा उपाय जे आहे ते करायचे असतात की जेणेकरून हे उपाय केल्यामुळे पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. मग आपल्याला कसलीही कमी पडत नाही. तर या काही गोष्टी आहे या लक्षात ठेवा. तरी महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.